नमस्कार मित्रांनो, भारत न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासमोर एक मोठी अपडेट येत आहे, बघत राहा फक्त भारत न्यूज 24 वर। शालेय मंत्रिमंडळातील प्रत्येक विद्यार्थ्यांवर आज एक जबाबदारी शाळेने टाकली आहे। निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही जर पद स्वीकारित आहात, या मिळालेल्या संधीचे तुम्ही सोनं करावे। विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी विजय आदमले पंचायत समिती साकोली यांनी केले। फ्युचर पोद्दार लर्नर स्कूल जांभळी सडक येथे विद्यार्थी परिषद पदग्रहण समारंभ 2025-26 प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। पुढे ते म्हणाले की राज्याच्या कशा प्रकारे चालवते जाते, त्याची कार्यपद्धती कशी असते, हे सर्व आजच्या विद्यार्थ्यांना माहीत होणे आवश्यक ठरते आणि ती माहिती शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना झाली याची मला आनंद आहे। प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी व्यासपीठावर संचालित अमित अजय तुमसरे, प्राचार्य निकेशन देऊरमल्ले उपस्थित होते। प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थी मंत्रिमंडळ भूमिका व त्यांची कार्य यावर प्रकाश टाकला। त्यानंतर त्यांनी नवविवाह शालेय मंत्रिमंडळाला शपथ दिली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते हेड बॉय वेद राखडे आणि हेड गर्ल लावण्या शेंडे यासह सर्व हाऊस प्रमुख, उपप्रमुख, क्रीडा प्रमुख, सांस्कृतिक प्रमुख आणि शिस्त तथा भाषण प्रमुख यांना बॅचेस लावून गौरविण्यात आले। शिस्त तथा भाषा प्रमुख यांना बॅचेस लावून गौरविण्यात आले। संचालक श्रेयांशी माळवी यांनी तर आभार चालवण्यास शेंडे यांनी म्हणाले। त्याचवेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। बघत राहा अशाच घडामोडी बातम्या फक्त भारत न्यूज 24 वर। संदीप सोनवाने साकोली यांची रिपोर्ट। धन्यवाद।